अमरावती शहरात वाढत्या कोरोनामुळे शासनाने आणखी 8 मार्चपर्यंत संचारबंदीत वाढ केली आहे। याचाच फटका शहरातील व्यापाऱ्यांवर झाल्याने शेकडो लहान मोठे व्यापारी त्रस्त झाले। शेवटी जिल्हाधिकारींना सोमवारी निवेदन देण्याच्या भूमिकेत असताना पूर्व बैठकीचा संदेश प्रत्येक व्यापाऱ्याच्या मोबाईलवर धडकला। बैठकीचे स्थळ रामपुरी कॅम्पमधील एका ठिकाणी ठरविण्यात आले। रविवारी दुपारी पोलीस परवानगी न घेता अनेक व्यापारी बैठकीला हजर झाले। मात्र याचीच गुप्त माहिती गाडगेनगर पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांना मिळाली। त्यांनी तत्काळ पोलीस ताफ्यासह घटनास्थळ गाठले। त्या ठिकाणी गर्दी करू नका, येथून निघून जा, कायद्याचे उल्लंघन करू नका अशा वारंवार सूचना दिल्या। या ठिकाणी काही व्यापारी परतले तर काही व्यापारी जबरदस्तीने तेथेच थांबल्याने गाडगेनगर पोलिसांनी 10 ते 12 व्यापारी विरुद्ध कलम 188, 2, 3, 4, 51 ब अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले। शहरातील संचारबंदीचा फटका व्यापाऱ्यांवर होत असल्याने सोमवारी उद्योजक नितीन मोहोळ यांच्या नेतृत्वासह जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना निवेदन देण्यात येणार आहे। त्या निवेदनात सर्व व्यापारी येणाऱ्या 8 दिवस संचारबंदीचे पूर्ण पालन करणार, मात्र त्या 8 दिवसात कोरोनावर शासनाने मात केली नाही तर व्यापाऱ्याचे 8 दिवसाची संपूर्ण नुकसान भरपाई द्यावी असे लेखी द्यावे, अन्यथा मंगळवारपासून शहरातील सर्व व्यापारी स्वतःहून आपली दुकाने सुरू करणार अशी प्रखर भूमिका घेण्यात आली। कलेक्टर आणि पालकमंत्री वाटेल तसे आदेश देतात लॉकडाऊनचे। व्यापाऱ्यांनी ऑटो संघटना झाल्या, हमाल झाले, हे सगळे बेकार होतं आणि लॉकडाऊनमुळे कोरोना जातं हे जे गणित कलेक्टरनी लावलं आहे। तर 8 दिवस तुम्ही आता लॉकडाऊन आहे, 2 दिवस आता मध्ये कर्फ्यू पाळला, कडक पाळला, मग कुठे कमी झाले संख्या? मग लॉकडाऊनमुळे तुम्ही म्हणाल एका आमच्या बार बंद कराल, आमचं एखादं दुकान बंद कराल, पानपट्टी बंद कराल, पण तुम्ही पठाण चौक झाला, आपलं कवरनगर चौक झाला, भाजी बाजार झाला, सगळी गर्दी तर आहे। बँकेमध्ये जाऊन बघा तुम्ही, त्या स्टेट बँकेमध्ये सकाळी किती कमीत कमी 100-150 लोक असतात। पण तुमचं गणितच काय मला समजत नाही। म्हणून आम्ही आज सगळ्या व्यापाऱ्यांनी आज बैठक घेतली आणि बैठकमध्ये जवळपास 500-700 लोक आले होते तिथे। पण आम्ही लेट गेलो आणि पोलिसांनी म्हणे त्यांना बाजूला केलं। पण नंतर मग आम्ही सलून संघटना, किराणावाले, सराफा, टाईल्सवाले, त्यानंतर तुमचे विजिलन्स सिटीलँडचे गारमेंटचेवाले, मी बार असोसिएशनतर्फे, मी ऑटो संघटनेतर्फे आम्ही सर्वांनी बैठक घेतली। आणि त्या बैठकीमध्ये असं पहिले काही लोकांचं म्हणणं होतं की इरविन चौकात सगळ्यांनी जमायचं व्यापाऱ्यांनी आणि ते निवेदन द्यायला जायचं सगळ्यांनी मोर्चे करून। तर म्हटलं नका, पहिले सुरुवातीला मोर्चे काही काढू नका, विनाकारण पोलिसांनी आपल्यामध्ये हे आपण निवेदन तयार करू आणि त्या निवेदनामध्ये असं लिहिणार आहे आम्ही। उद्या जे 11 वाजता आम्ही कलेक्टरला जे निवेदन देणार आहोत त्याच्यामध्ये जितक्या संघटना आहेत त्यांचे पदाधिकाऱ्यांच्या सह्या, आणि त्याच्यामध्ये आम्ही कलेक्टरला लिहिणार आहे की तुम्ही जे लॉकडाऊन केलं, आम्ही 8 दिवसात आम्ही कडक पाळतो, बिलकुल कडक। तुम्ही पण कडक पाळा, प्रशासनाला आदेश द्या, बिलकुल एकालाही पठाण चौकातही बाहेर नका निघू देऊ, बँकातही नका निघू देऊ, फक्त 2 मेडिकल स्टोअर अख्ख्या अमरावतीमध्ये उघडे ठेवा, बाकी सर्व बंद ठेवा। आणि आम्ही सुद्धा आमचे दुकानं पूर्ण बंद ठेवतो, लॉकडाऊन पूर्ण पाळतो। फक्त 8 दिवसामध्ये जर तुमचे 8 दिवसामध्ये जर त्यामुळे सुद्धा जर लॉकडाऊन कोरोना कमी नाही झाले तर मात्र आमची जी 8 दिवसाची नुकसान भरपाई शासनाने द्यावे असं तुम्ही लेखी लिहून द्या। अजय शृंगारेसह प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती।